नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण या धड्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। याच्या अगोदर आपण मागील इयत्तेमध्ये जे काही शिकलो त्या संदर्भात थोडीशी रिव्हिजन करूयात। जसं की आपण पाहिले की मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूचे प्रकार कोणकोणते असतात हे आपण गेल्या वर्षी पाहिलं। त्याचबरोबर मूलद्रव्यांची संयोजा म्हणजे काय, जसं की आपण बाह्यतम कक्षेमध्ये ज्यावेळेस एखाद्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो, म्हणजेच इलेक्ट्रॉन संरूपण आपण ज्यावेळेस लिहितो, ते संरूपण लिहिल्यावरती जे आपण सांगतो की बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स उपलब्ध राहतात की जे एखाद्या मूलद्रव्यासोबत देवाणघेवाण करतात त्याला आपण काय म्हणतो, मूलद्रव्याची संयोजा असं म्हणतो। त्याचबरोबर विविध संयोगाची रासायनिक सूत्र लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यकता असते हे सुद्धा आपण पाहिलं, आणि त्याचबरोबर रेणूसूत्रे कशी तयार करायची या संदर्भात पण आपण त्या मागील इयत्तामध्ये माहिती पाहिली। आता आपण पाहतो की इलेक्ट्रॉन किंवा रासायनिक बंध तयार करण्यामागे जे आपण सांगतो एखादी शक्ती असेल, एखादा इलेमेंटचे असेल किंवा मूलद्रव्य असेल जो रासायनिक बंध तयार करतो, म्हणजेच बंध तयार होताना तो त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये काय करतो, अष्टक स्थिती म्हणजे एकूण 8 इलेक्ट्रॉनचे संरूपण काय करतो, प्राप्त करून घेत असतो। अशा संयोजा प्राप्त करून घेण्यासाठी किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्या इलेक्ट्रॉन्समध्ये किंवा त्या मूलद्रव्यामध्ये संयोजा किंवा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान किंवा त्याला आपण शेअरिंग म्हणतो, म्हणजे वाटून घेतले जातात। अशा पद्धतीने काय होतात, त्यांच्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन त्यांची अष्टक स्थिती पूर्ण केली जाते। ठीक आहे, आता आपण यावेळेस पाहणार आहोत की रासायनिक अभिक्रिया, रासायनिक समीकरण संतुलित करणे, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, या प्रकारे आपण काय नाही या धड्यामध्ये याचा अभ्यास करणार आहोत। आता पहिला आहे रासायनिक अभिक्रिया। रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण सांगतो की दोन मूलद्रव्य एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर एक नवीन पदार्थ ज्यावेळेस तयार होतो त्याला आपण रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो। मग आता आपण सांगतो की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन आपण जे म्हणतो, इथं आपल्याला दिलेलं आहे की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो। ठीक, म्हणजे आपण सांगतो की एखादी रासायनिक अभिक्रिया जर होत असेल की त्याच्या मूलद्रव्यामध्ये होत जाणारा जो काही बदल असेल तो बदल हा कायम स्वरूपासाठीचा असतो, हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं। त्याचबरोबर आपण सांगतो की आता मूलद्रव्यांची ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये भौतिक बदल सुद्धा होत असतो। हा भौतिक बदलाच्या वेळी केवळ त्याची अवस्था बदलली जाते। अवस्था म्हणजे आपण सांगतो की स्थायू अवस्था असेल, द्रव अवस्था असेल किंवा वायू अवस्था असेल, कोणताही पदार्थ असेल की आपण सांगतो की ह्या 3 अवस्थेमध्ये उपलब्ध असतात। आता आपण सांगतो की ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होताना जर पदार्थाची भौतिक बदल होत असेल किंवा भौतिक बदल होत असताना त्या द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो, आणि हा होणारा जो बदल असेल तो तात्पुरत्या स्वरूपात असतो। म्हणजे एका अवस्थेचं रूपांतर आपण पुन्हा दुसऱ्या अवस्थेमध्ये करू शकतो। आता त्या संदर्भात आपल्याला काही खाली उदाहरण दिलेले आहेत पहा टेबलमध्ये, की त्याच्यामध्ये असणारे भौतिक रासायनिक बदल आहेत का रासायनिक बदल आहेत ते आपल्याला ओळखायचे। आपण सांगितलं की रासायनिक बदल म्हणजेच काय, की त्या मूलद्रव्याचं जे मूलद्रव्याच्या असणाऱ्या संघटन असेल किंवा द्रव्याचे संघटन असेल ते त्याच्यामध्ये बदललं जातं। तर भौतिक अवस्था असेल किंवा भौतिक बदल असेल त्याच्यामध्ये आपण सांगतो की दिलेल्या पदार्थाची फक्त अवस्था बदलली जाते, म्हणजे स्थायू अवस्थेचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये होईल किंवा द्रव अवस्थेचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होईल, ही फक्त त्यांची अवस्था बदलली जाते। आता पहिलं उदाहरण दिलं आपल्याला बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे। आता आपण पाहतो की बर्फ हा काय आहे, स्थायू अवस्थेमध्ये असतो, त्याचं रूपांतर कोणामध्ये होतंय, पाण्यामध्ये रूपांतर होतंय, आणि पाण्याची अवस्था द्रव अवस्था आहे। म्हणजे आपण इथं सांगतो की स्थायू अवस्थेचं रूपांतर काय झालेलं आहे, द्रव अवस्थेमध्ये झालेलं आहे, म्हणून हा काय दिलेला आपल्याला भौतिक बदल दिलेला आहे। त्याचबरोबर अन्न शिजवणे। आता अन्न शिजवताना आपण पाहतो की दिलेल्या अन्नांमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो, हे सगळे रासायनिक पदार्थ असतात।
हे रासायनिक पदार्थ ज्यावेळेस आपण त्याला तापमान देतो अन्न शिजवताना, त्या तापमानामुळे त्याच्यामध्ये बदल होतात, रासायनिक बदल होत जातात. मग हे रासायनिक बदल झालेले आपल्याला पुन्हा बदल करता येत नाहीत किंवा पुन्हा मूळ अवस्थेमध्ये आणता येत नाहीत. म्हणून अन्न शिजवणे ही काय रासायनिक बदलाची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर फळ परिपक्व होणे म्हणजे फळ पिकणे. आता आपण सांगतो की आंबा असेल, आंबा जर पिकला तर त्याचं पुन्हा कैरीमध्ये रूपांतर करता येत नाही, कारण की आंब्याची पिकण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये आपण सांगतो की रासायनिक बदल होत असतात. मग कोणतंही फळ असेल तर ते फळ पिकताना त्याच्यामध्ये रासायनिक बदल होत असतात आणि या रासायनिक बदल म्हणूनच आपण म्हणतो की फळ परिपक्व होणे याला रासायनिक बदल असे म्हणतो. त्याचबरोबर दुधाचे दह्यात रूपांतर होणे. दूध हा पदार्थ सांगतो आपण पातळ स्वरूपात राहतो आणि दह्यामध्ये थोडासा घट्टपणा येतो. हे कशामुळे होतं की त्याच्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियामुळे काय होतं, आपल्याला दही तयार होतो. जो आपण गेल्या वर्षीच्या प्रकरणामध्ये पाहिला की लॅक्टोबॅसिली या प्रकारचे जे बॅक्टेरिया असतील त्या बॅक्टेरियांमुळे काय होतं, आपल्याला दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं. मग हा एक रासायनिक बदल आहे जो आपण पूर्णपणे बदल घडवून आणतो किंवा बदल घडला जातो, तो पूर्व अवस्थेमध्ये पुन्हा त्याला आणू शकत नाही. म्हणून हा काय असेल, आपल्याला रासायनिक बदल असेल. त्याचबरोबर पाण्याचे बाष्पीभवन होणे. आता बाष्पीभवन म्हणजे काय, वाफेमध्ये रूपांतर होणं. आपण सांगतो पाणी द्रव अवस्थेमध्ये, त्याला जर आपण तापमान पुरवलं किंवा तापमान दिलं असता पाणी उकळतं, उकळल्यानंतर त्या पाण्याची वाफ होते. म्हणजे इथं काय होते, फक्त पदार्थाची अवस्था बदलल्या जाते. म्हणून हा काय भौतिक बदल आहे. त्याचबरोबर जठरामध्ये अन्न पचणे. आता जठरामध्ये अन्न पचणे म्हणजे आपण जे जेवण करतो ते जेवण पूर्णपणे पचल्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आता ही ऊर्जा मिळते म्हणजेच आपण काय सांगतो, तर रासायनिक बदल होतात. म्हणून जठरामध्ये अन्न पचणे हे काय असेल, रासायनिक बदल असेल. त्याचबरोबर डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होतो. आता डांबर गोळी जे आपण सांगतो की नॅफ्थलिन पासून तयार केले जातात. जसं आपण सांगतो कापूर असेल, कापूर सुद्धा हवेमध्ये उघडा ठेवला तर त्याचं काय होतं, स्थायू अवस्थेचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होतं. तसंच डांबर गोळी सुद्धा जर आपण हवेमध्ये उघडी ठेवली तर त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. म्हणून तिचा आकार काय होतो, कमी कमी होत जातो. मग इथं काय होतं, आपल्याला पदार्थाची अवस्था बदलते. म्हणून हा काय असेल, आपल्याला भौतिक बदल असेल. त्यानंतर शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे. आता तुम्ही घरात किचनमध्ये पाहिलं असेल, जर कडप्प्यावरती जर आपण लिंबू टाकलं किंवा लिंबाचे रस टाकले तर तिथं गॅस तयार होतं किंवा बुडबुडे आलेले दिसतात. म्हणजेच तिथं काय होते, त्या कडप्प्याची लिंबासोबत काय होते किंवा कडप्प्यामध्ये असणारं जो कॅल्शियम कार्बोनेट असेल, ज्याला आपण चुनखडक म्हणतो, त्या प्रकारचा किंवा त्याची रिॲक्शन ही काय होते, आपल्याला लिंबामध्ये असणाऱ्या ॲसिड सोबत होते, ज्याच्यामुळे काय होते, तर गॅस तयार होतो. आता याच्यामध्ये सांगतो इथं केमिकल रिॲक्शन होते किंवा रासायनिक अभिक्रिया होते. म्हणून हा काय असेल, रासायनिक बदल असेल. त्याचबरोबर उंचीवर पडून काचेची वस्तू फुटणे. आता काचेची वस्तू फुटली तरी काचेचा काही परिणाम होतो का त्याचा, किंवा काचेची अवस्था जी असेल ती तीच राहते, फक्त काय होतं, त्याचा आकार बदलतो. जे आपण बघतो काचेची वस्तू असेल जी मोठी असेल ती फुटल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होतं. म्हणजे फक्त काय, त्याचा आकारमान इथं बदलला जातो. म्हणून काचेची वस्तू जर फुटली तर त्याच्यामध्ये होणारा बदल काय असेल, आपल्याला भौतिक बदल असेल. हे अशा पद्धतीने तुम्हाला जे काय उदाहरणं असेल त्या उदाहरणांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि उदाहरणं सोडवायचे. त्यानंतर पुढं काय, तुम्हाला कृती दिलेल्या आहेत, त्या कृतीवरून आपल्याला काय लिहायचं आहे, खाली दिलेला टेबल, हा टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, वरील उदाहरणं जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तिथं स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत कृती. आता या कृतीमध्ये घडणाऱ्या रिॲक्शन्स असतील त्या रिॲक्शन आपण काय लिहिलेत, ऑलरेडी इथे तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत की या रिॲक्शनवरून तुम्हाला त्याच्यामध्ये होणारे बदल जे असतील ते बदल त्याच्यामध्ये दिसतील. आता पहिली कृती आपल्याला दिलेली की बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडीचे चूर्ण घ्या, त्याला मोठ्या निळ्या जुत्याने भरपूर उष्ण द्या. आता चुनखडी
सर्वांना माहितीच आहे चुनखडी कशी असते किंवा त्याचा वापर कसा होतो. ही चुनखडी ज्याचा रासायनिक सूत्र आपल्याला दिलेलं आहे CaCO3. आता याच्यामध्ये होत जाणार रिॲक्शन्स आपल्याला पाहिजे. पहा आता कॅल्शियम कार्बोनेट ज्याला म्हणतो CaCO3, ह्या CaCO3ला ज्यावेळेस आपण रिॲक्शन घडवून आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये होणारी रिॲक्शन्स किंवा रासायनिक अभिक्रिया आपण इथं लिहिलेली. आता पहिली आपल्याला ॲक्टिव्हिटी किंवा पहिली जी कृती दिलेली त्याची रासायनिक अभिक्रिया, जिथं आपल्याला सांगितलं की चुनखडीला उष्णता द्यायची आणि त्याच्यामध्ये तयार होणारे पदार्थ पाहिजे. आता पहिलं दिले आपल्याला चुनखडी. ह्या चुनखडीवरती ज्याचा कॅल्शियम कार्बोनेट ह्याला जर आपण उष्णता पुरवली तर हा जो कंपाऊंड असेल किंवा हा पदार्थ असेल ह्याचं 2 घटकांमध्ये विभाजन होतो. त्याच्यामध्ये तयार होणारा पहिला असतो कॅल्शियम ऑक्साईड, तर दुसरा वायू तयार होतो कार्बन डायऑक्साईड. या पद्धतीने त्यांची रासायनिक अभिक्रिया होते. मग याच्यामध्ये सांगतो आपण की हा कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये झालं, बरोबर, आणि त्याच्यातून वायू बाहेर पडला. म्हणून आपण याच्यावरून आता त्याचा टेबल पूर्ण करणार आहोत. पहा टेबलमध्ये आपल्याला दिलेलंच आहे. हे पहा रंगीत पहिल्या कृतीमध्ये रंगामध्ये बदल, जिथं कॅल्शियम कार्बोनेटपासून कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो. सो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग बदलत नाही. वायू तयार होणार आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. तापमानामध्ये कोणताही बदल होत नाही आणि त्याच्यामध्ये होणारा जो बदलाचा प्रकार असेल तो केमिकल किंवा रासायनिक बदल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण केमिकल चेंज असं म्हणतो, हा रासायनिक बदल त्याच्यामध्ये घडून येतो. या पद्धतीनेच आपण बाकीच्याही कृती पाहणार आहोत. दुसरी कृती दिलेली पहा, कॉपर सल्फेटच्या द्रावणात म्हणजे CuSO4 जस्ताची पूड म्हणजे झिंक डस्ट घाला. आता आपल्याला माहिती आहे कॉपर सल्फेटचं जे द्रावण असेल ते कॉपर सल्फेटचं द्रावण हे निळ्या रंगाचं असतं. त्या निळ्या रंगामध्ये जर आपण झिंकची पावडर टाकली किंवा झिंक हा धातू आहे, हा धातू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये होणारी त्याची अभिक्रिया पाहिजे. आता याच्यामध्ये सांगतो की कॉपर सल्फेट आणि झिंक ह्या दोघांमध्ये पाहिलं तर झिंक हा सुद्धा धातू आहे आणि कॉपर सल्फेटमध्ये कॉपर हा सुद्धा धातू आहे. ह्या दोन्ही धातूंची जर अभिक्रियाशीलता जर आपण पाहिली तर त्या अभिक्रियाशीलतेमध्ये झिंकची अभिक्रियाशीलता सगळ्यात जास्त आहे. म्हणून झिंक हा काय करतो की कॉपरकडे असणाऱ्या आयनिक बंध किंवा ऋण सल्फेट आयन जो असेल तो त्याला काढून घेतो आणि स्वतःकडे काढून घेतो. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला झिंक सल्फेट हा तयार होतो. तर कॉपर सल्फेटपासून सल्फेट असा आयन निघून गेल्यानंतर कॉपर सोल्युशनमध्ये एकटा मुक्त अवस्थेमध्ये किंवा फ्री अवस्थेमध्ये तसाच राहतो. या पद्धती मग आता ह्या अभिक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की जो आयन असेल त्या आयनची फक्त काय झालेली जागा बदललेली. मग या प्रकारची जी अभिक्रिया असेल त्याला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. आता ही अभिक्रिया होताना ह्याच्यामध्ये उष्णता तयार होते म्हणून आपण साईटला किंवा अभिक्रियेमध्ये काय लिहिलं आहे हीट असं लिहिलेलं आहे. म्हणजे उष्णता तयार होते. या पद्धतीने अभिक्रिया तयार होते. आता आपण याचा टेबल जो आहे तो सगळ्या कृतींचं मिळून टेबल तुम्हाला एकदाच दाखवणार आहे. तिसरी कृती तुम्हाला दिलेली, तुम्ही पुस्तकामध्ये कृती पाहू शकता, ज्याच्यामध्ये दिलेले बॅरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट ह्या दोघांची रासायनिक अभिक्रिया घडवून आणायची. ह्या दोघांची रासायनिक अभिक्रिया घडवून आणताना याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो की दोन्ही मूलद्रव्यामध्ये किंवा दोन्ही पदार्थांमध्ये धातूचा मूलद्रव्य आहे. BaSO4 बॅरियम सल्फेटमध्ये पाहिलं तर बॅरियम हा धातू आहे, तर पोटॅशियम क्रोमेटमध्ये पाहिला तर पोटॅशियम हा धातू आहे. ह्या दोघांची क्रियाशीलता पाहिली तर वेगवेगळ्या आयनसोबत वेगवेगळी क्रियाशीलता दाखवतात. बॅरियम सल्फेटसोबत कमी क्रियाशील असतो पण क्रोमेट आयनसोबत जास्त क्रियाशील असतो. म्हणून बॅरियम ह्या द्रावणामध्ये काय करतो क्रोमियम सोबत रासायनिक बंध तयार करतो आणि बॅरियम क्रोमेट तयार होतं. त्याचबरोबर पोटॅशियम हा सल्फेट सोबत रासायनिक बंध तयार करतो आणि पोटॅशियम सल्फेट तयार होतं. आता ही रिॲक्शन पाहिली असताना आपल्याला असं दिसून येतं की दोन्ही पदार्थांनी आपापले काय केलेले त्याच्यामध्ये असणारे मूलद्रव्यांची काय केलेली अदला बदल केलेली दिसून येते. तर इथं आपल्याला सांगते मूलद्रव्यांची अदला बदल झालेली दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने जर दोन्ही मूलद्रव्यांमध्ये त्यांची अदला बदल होत असेल तर त्या
त्यालाच आपण काय म्हणतो दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. जसं वरच्या अभिक्रियेमध्ये पाहिलं तर एकाच आयनचं विस्थापन झालं होतं म्हणून त्याला फक्त विस्थापन अभिक्रिया, तर ह्यामध्ये दोन्ही मूलद्रव्यांमध्ये विस्थापन झालेलं आहे म्हणून याला आपण म्हणतो दुहेरी विस्थापन अभिक्रिया. हे आपण रासायनिक अभिक्रियेचे प्रकार पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर चौथी कृती दिलेली सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड यांची अभिक्रिया केली असता आपल्याला सोडियम क्लोराईड हा एक साल्ट तयार होतो आणि कॅल्शियम कार्बोनेट हा एक पदार्थ तयार होतो. म्हणजे आपल्याला सांगतो की याच्यामध्ये पण पाहिलं तर आपण सांगतो की मूलद्रव्य किंवा धातूच्या क्रियाशीलतेनुसार यांच्यामध्ये पण काय होते आयनची किंवा त्यांच्यासोबत असणारे आयन ऋणानुबंध घटक जे असतील तर त्यांची अदलाबदल होते. मग सोडियम हा क्लोरीनकडे क्लोरीनला स्वतःकडे काढून घेतो म्हणून इथं सोडियम क्लोराईड तयार होतं, तर कॅल्शियम कार्बोनेट सोबत तयार होऊन कॅल्शियम कार्बोनेट इथे तयार होतं. या पद्धतीने आपल्याला ही अभिक्रिया रासायनिक अभिक्रियाची पाहता येते. त्याचबरोबर पुढची दिलेली आहे थॅलिक अनहायड्राईड. ह्या थॅलिक अनहायड्राईडला आपण फक्त गरम करायचं आहे. आपण सांगतो की कोणताही पदार्थ जर हवेमध्ये जाळला असता हवेमधल्या ऑक्सिजन ह्या वायूसोबत काय होते त्याची अभिक्रिया होते. तसंच ह्या थॅलिक अनहायड्राईड असेल, ह्या थॅलिक अनहायड्राईड फक्त आपण त्याची अवस्था याच्यामध्ये बदलतोय. म्हणजे ह्याला फक्त आपण उष्णता देतो की त्या उष्णतेमुळे तो काय होतं हवेमधल्या ऑक्सिजनसोबत अभिक्रिया घडवून आणतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आता याच्यामध्ये पाहिलं होतं आपण थॅलिक अनहायड्राईड ही पावडर असेल, ह्या पावडरचं फक्त काय होतं आपल्याला वाफेमध्ये रूपांतर होतं किंवा वायू अवस्थेमध्ये जाऊन त्याचं विघटन होतं. म्हणून आपल्याला सांगता येतं की ही रिॲक्शन असेल ती भौतिक बदलाची असेल. आता आपण सगळ्या रिॲक्शनचा टेबल पाहूयात की त्या टेबलमध्ये तुम्हाला सगळ्याचे उत्तरे मिळून जातील. मित्रांनो तुम्ही याचा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण याच्यामध्ये पाहिलं की पहिली कृती असेल की ज्याच्यामध्ये रंगामध्ये होणारा बदल कोणताही नाही. बाहेर पडणारा वायू एकतर नाव माहिती असेल तर नाव लिहायचं आहे किंवा फक्त हो किंवा नाही. आता इथं वायू बाहेर पडलाय म्हणून आपण एकतर हो लिहिणार किंवा त्या वायूचं नाव लिहिणार कार्बन डायऑक्साईड. आता ही अभिक्रिया घडत असताना कोणताही तापमानात बदल झालेला नाही म्हणजे आपण डॅश करणार आहे. बदलाचा प्रकार असेल केमिकल चेंज किंवा त्यालाच आपण रासायनिक बदल असं म्हणतो. दुसऱ्या कृतीमध्ये सांगितलं आपण की कॉपर सल्फेटचं सोल्युशन हे निळ्या रंगाचं होतं. ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये झिंक डस्ट टाकली किंवा झिंकची पावडर टाकली त्यानंतर झिंकने सल्फेट आयन काढून घेतलं आणि ते सोल्युशन कलरलेस झालं म्हणजे रंगहीन द्रावण तयार झालं. म्हणून रंगातील बदल आपण काय लिहिणार निळ्या रंगापासून रंगहीन द्रावण तयार होतं किंवा ब्ल्यू टू कलरलेस सोल्युशन तयार होतं. याच्यामध्ये कोणताही गॅस तयार होत नाही. आता याच्यामध्ये उष्णता बाहेर पडलेली दाखवली आपण अभिक्रियेमध्ये म्हणून इथं लिहिणार टेम्परेचर इन्क्रीज किंवा तापमान वाढतं. म्हणून आता इथं दोघांमध्ये रासायनिक बंध बदलले गेले म्हणून हे असेल रासायनिक बदलाचे उदाहरण असेल. त्यामुळे तिसरं उदाहरण येलो कलरचा सोल्युशन किंवा पदार्थ आपण पाहिला होता पिवळ्या रंगाचा. त्याच्यामध्ये कोणताही वायू तयार होत नाही, तापमानातही बदल होत नाही. फक्त त्याचं काय होतं आपल्याला जे आपण दुहेरी विस्थापन पाहिलं बॅरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट या दोघांचं दुहेरी विस्थापन झालं, रासायनिक बदल झाले म्हणून रासायनिक बदलाचं उदाहरण. त्यानंतर चौथं सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड यांची अभिक्रिया करताना कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड हे पांढऱ्या रंगाचं होतं म्हणून आपण त्यांच्यामध्ये तयार होणार किंवा कॅल्शियम कार्बोनेट जो पदार्थ तयार होतो त्याला आपण चुनखडी म्हणतो. चुनखडीचा रंग हा पांढरा असतो म्हणून रंगातील बदल आपण लिहिणार आहे पांढरा किंवा व्हाईट. वायू कोणताही तयार होत नाही. आता याच्यामध्ये सांगतो की दोन्ही रिॲक्शन घडवून येत असताना बाहेरून त्यांना उष्णतेची गरज पडते. आपण त्याला बाहेरून उष्णता पुरवावी लागते म्हणून तिथं काय लिहिणार आपण टेम्परेचर डिक्रीज किंवा तापमानात घट होते असं सांगतो. हा सुद्धा होणारा रासायनिक बदल असेल. त्यानंतर पाचव्या उदाहरणामध्ये पाहिलं की आपण थॅलिक अनहायड्राईड ह्याला हवेमध्ये किंवा तापमान पुरवलं असतं त्याच्यामध्ये काय होतं कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला. तापमानामध्ये कोणताच बदल झाला नाही परंतु त्याच्यामध्ये पाहिलं की त्याचं फक्त स्थायू अवस्थेचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये झालं म्हणून हा असेल फिजिकल चेंज
किंवा भौतिक बदल असेल. या पद्धतीने तुम्हाला बदलांचे प्रकार ओळखावे लागतील किंवा त्याचे उदाहरण सोडवावे लागतील. आता आपण पाहतो की बऱ्याच वेळा भौतिक बदल असेल ज्याला रिव्हर्सिबल असं म्हणलेलं आहे किंवा प्रत्यावर्ती बदल. आता रिव्हर्सिबल बदल म्हणजेच काय की भौतिक अवस्थेचं आपण सांगतो की एकदा पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये केलं तर दुसऱ्या अवस्थेतून त्याला पुन्हा पहिल्या अवस्थेमध्ये आपण त्याला आणू शकतो, म्हणजे उलटी प्रक्रिया पुन्हा करू शकतो, म्हणून त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल किंवा प्रत्यावर्ती बदल असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ आपण पाहतो की बर्फ तापवल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर होते आणि पाणी थंड केल्यावर त्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते, बरोबर. म्हणून याला आपण म्हणतो भौतिक बदल. आता तसंच पाहतो की एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला आपण रासायनिक बदल म्हणतो. आता द्रव्याचे संघटन बदलले म्हणजे आपण पाहतो की त्याचं मूलद्रव्याचं सूत्रच पूर्णपणे बदलतं किंवा दोन मूलद्रव्यांच्या एकत्रीकरणातून नवीन पदार्थ तयार होतो, म्हणून त्याला आपण काय तर रासायनिक बदल असं म्हणतो. आता ही प्रक्रिया किंवा घटना घडताना रासायनिक बदल आहे असे पण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया सुद्धा घडत असतात. म्हणजे एखाद्या पदार्थाचे रासायनिक अभिक्रिया घडत असताना त्याच्यामध्ये काही बंध तयार होतात तर काही बंधांचं विभाजन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. जसं आपल्याला इथं दिलेलंच आहे की रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते जी घटना घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात. म्हणजेच एखाद्या मूलद्रव्यापासून दुसरा मूलद्रव्य तयार होत असताना किंवा पहिल्या मूलद्रव्यापासून दुसरा मूलद्रव्य तयार होत असताना पहिल्या मूलद्रव्यामध्ये असणारे रासायनिक बंध हे यांचं विभाजन होतं आणि नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थामध्ये रूपांतर होतं, बरोबर. मग हे पदार्थ विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात, म्हणून त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणलं जातं. म्हणजेच अभिक्रियेमध्ये जे सहभाग घेतात किंवा जे मूलद्रव्य सहभाग घेतात त्यांना अभिक्रियाकारक असं म्हणतात. तर या उलट रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण सांगतोय की काही पदार्थांचे बंध तुटतात तर काही पदार्थांमध्ये पुन्हा नवीन बंध तयार होऊन मूलद्रव्य तयार होतात. मग हे नवीन पदार्थ जे तयार होतात किंवा नव्याने पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादिते असं म्हणतात. म्हणजेच अभिक्रियाकारकापासून आपल्याला काय होतं, उत्पादिते तयार होतात. उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन केले असता कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, ही रासायनिक अभिक्रिया. मग कोळसा जो आपण सांगतो की स्थायी अवस्थेमध्ये असतो, ह्याला जर आपण उष्णता दिली त्याला पूर्ण जाळून टाकला तर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो, बरोबर. अशा पद्धतीने काय होतात, बदल होत जातो. म्हणजे कोळसा हा हवेतील ऑक्सिजन सोबत, मग ह्या अभिक्रियेमध्ये पाहिलं तर कोळसा आणि ऑक्सिजन ह्या दोघांची एकत्रित अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणून कोळसा आणि ऑक्सिजन हे काय त्यांना आपण अभिकारक असे म्हणणार, तर कार्बन डायऑक्साईड हे असेल उत्पादित असेल. या पद्धतीने आपल्याला अभिक्रिया लिहिता येते. आता आपण पाहणार आहोत की रासायनिक अभिक्रिया असेल तर ती रासायनिक अभिक्रिया किंवा त्याचं जे समीकरण असेल ते समीकरण कशा पद्धतीने लिहिले जातं ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आता रासायनिक अभिक्रिया किंवा समीकरण ज्याला आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो, ह्याच्यासाठी आपण जे वरती कृती क्रमांक 2 मध्ये जे उदाहरण होतं ते उदाहरण घेणार आहोत की कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेट हा रंगहीन द्रावण तयार होतो. ही अभिक्रिया आपल्याला संक्षिप्त रूपात मांडता येते. म्हणजेच की आपल्याला ही पूर्ण वाक्यामध्ये अभिक्रिया दिलेली ती संक्षिप्त थोडक्यात लिहायची. ह्याच्यामध्ये अभिक्रिया कोणाची झाली, कॉपर सल्फेट आणि झिंक. म्हणून काय लिहिलं, कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण अधिक जस्ताची बुकटी किंवा पावडर ह्या दोघांची एकमेकांसोबत अभिक्रिया झाली, म्हणून काय लिहिलं आपण, हे अभिक्रियाकारक यांच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर यांच्यापासून तयार झालं आपल्याला झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि तांबे किंवा त्याला आपण कॉपर म्हणतो. हे उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येतं. आता इथं आपण लिहिलं आहे की प्रत्येक मूलद्रव्याचं नावानुसार आपण उदाहरण लिहिलेलं आहे किंवा रासायनिक अभिक्रिया लिहिलेली, म्हणून अशा प्रकारच्या शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असे म्हणतात.
ठीक. मग असे ज्यावेळेस आपण फक्त पदार्थांची नावं लिहून अभिक्रिया लिहितो त्यावेळेस त्यालाच आपण काय म्हणतो, शाब्दिक समीकरण असं म्हणतात. आता हे शाब्दिक समीकरणापासून पुन्हा आपल्याला काय तर रासायनिक समीकरण तयार करता येतं. म्हणजे हेच शाब्दिक समीकरण संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिल्यानंतर जे समीकरण मिळतं किंवा त्या मांडणीला आपण रासायनिक समीकरण असे म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला कॉपर सल्फेटचं सूत्र आपल्याला माहिती आहे CuSO4 अधिक जस्ताची भुकटी ज्याला आपण झिंक म्हणतो Zn, हे अक्षर आपण त्याच्यासाठी संक्षिप्त रूपात वापरतो. त्याचबरोबर तयार होणारं झिंक सल्फेटचं जलीय द्रावण म्हणजे ZnSO4 तयार होतं आणि तांबे म्हणजेच कॉपर. या पद्धतीने आपण त्या मूलद्रव्यांचे सिम्बॉल किंवा मूळ अक्षरे लिहून आपण काय करतो, रासायनिक अभिक्रिया मांडतो. म्हणून रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. ते या पद्धतीने आपल्याला काय होतं, आपल्याला रासायनिक किंवा समीकरण जे असेल ते रासायनिक समीकरण आपल्याला या पद्धतीनं मांडता येतं. त्याचबरोबर सामायिक रासायनिक समीकरणाचे लेखन. आता आपण पाहिलं वरती जे आपण हे रासायनिक अभिक्रिया लिहिली, हे समीकरण लिहिण्यासाठी काही नियमावली आपल्याला दिलेली असते. ती नियमावली वापरून आपण रासायनिक अभिक्रिया काय करू शकतो, त्याच्यामध्ये लिहिता येतात. मग त्या लिहिताना आपल्याला जे काही नियम दिलेले आहेत ते नियम आपण याच्यामध्ये लिहिणार आहोत. तर मित्रांनो, जे हायलाईट केलेले नियम असतील तेवढे नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचेत आणि त्या पद्धतीने रासायनिक समीकरणांचं लेखन करायचं आहे. आता पहिल्या नियमामध्ये आपल्याला दिलेलं आहे की अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. म्हणजे एखादी रासायनिक अभिक्रिया जर आपण घडवून आणत असेल, ज्या मूलद्रव्यांमध्ये किंवा ज्या रासायनिक पदार्थामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचे त्याला आपण अभिक्रियाकारके म्हणतो. आणि अशी अभिक्रियाकारके हे डाव्या बाजूला लिहायचे असतात. तर त्यांच्या रासायनिक अभिक्रियेनंतर तयार होणारं उत्पादित असेल ते उत्पादिते उजव्या बाजूस लिहायचं असतं. आता कोणाची डावी बाजू आणि कोणाची उजवी बाजू, याच्या ठिकाणी आपण सांगितले की अभिक्रियापारापासून उत्पादिताच्या दिशेने जाणारा बाण हा दोघांच्या मध्ये काढला जातो आणि ह्या बाणाच्याच डाव्या किंवा उजव्या बाजूला आपण त्यांचे पदार्थ दाखवतो. म्हणजे बाणाच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारक तर बाणाच्या उजव्या बाजूला उत्पादिते दाखवली जातात. आता आपण पाहतो की याच्यामध्ये जो बाण दाखवलेला आहे तो बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. म्हणजेच आपण सांगतो की रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकापासून उत्पादिते तयार होतात. म्हणून बाणाची दिशा काय असणार आहे की अभिक्रियाकारकाकडून उत्पादिताकडे जाणारा बाण आपण त्या दोघांच्या मध्ये दाखवतो. हा पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम आहे, जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक चिन्हाचा वापर करतात. जसं आपण वरील उदाहरणामध्ये पाहिलं की दोन अभिक्रियाकारके घेतले आपण, कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट किंवा झिंकची पावडर, हे दोन अभिक्रियाकारके घेतले. मग जर कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त अभिक्रियाकारके असतील तर त्यांच्यामध्ये आपण अधिक या चिन्हाचा वापर करायचा. त्याचबरोबर तयार होणाऱ्या उत्पादितामध्ये सुद्धा दोन किंवा दोनपेक्षा जास्त उत्पादिते तयार होत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय करायचं, आपल्याला अधिक या चिन्हाचा वापर करायचा. त्यानंतर तिसरा नियम आहे की आपण पाहतो रासायनिक समीकरण आपल्याला बघता क्षणी आपल्याला त्याची संपूर्ण माहिती मिळावी. त्यासाठी आपण काय करणार, रासायनिक समीकरण हे माहितीपूर्ण बनवण्यासाठी काही अक्षरांचा त्याच्यामध्ये वापर करणार आहे. म्हणजेच एकतर आपण पाहतो की त्याचा असणारी अवस्था असेल तर ती अवस्था आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. मग वापरल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांची अवस्था. आता तिसऱ्या नियमामध्ये दिलेले अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणामध्ये नमूद करतात. जसं की आपण पदार्थाच्या अवस्था सांगतो, वायू असेल, द्रव असेल किंवा स्थायू असेल, या अवस्था आपण पदार्थांच्या सांगतो किंवा तीन मुख्य अवस्था असतात. आता वायू अवस्था असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्मॉल g हा मूलद्रव्याच्या किंवा पदार्थाच्या नंतर कंसामध्ये लिहायचा असतो. वायुरूपसाठी
जी असेल द्रवरूप असेल म्हणजेच लिक्विड, त्याच्यासाठी आपण स्मॉल एल लिहिणार आहोत. तर स्थायी रूप असेल तर त्याच्यासाठी स्मॉल एस हे आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. अशा पद्धतीने ह्या पदार्थाच्या अवस्था ह्या कंसामध्ये लिहून दाखवल्या जातात. तसेच आता आपण मगाशी पाहिले की काही ठिकाणी उत्पादित आहे हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. जर उत्पादितामध्ये आता आपण पण जर उत्पादितामध्ये वायू तयार होत असेल किंवा एखादा वायुरूप पदार्थ तयार होत असेल तर तो दाखवण्यासाठी जीच्या ऐवजी आपण बाणाचा सुद्धा वापर करू शकतो. पण आपल्याला हे एवढं लक्षात ठेवायचं आहे की जर वायू पदार्थ चालवत असेल तर बाणाची दिशा ही वरच्या दिशेने जाणारी असली पाहिजे. याचा अर्थ तयार होणारा पदार्थ हा वायू अवस्थेमध्ये तयार होतो असे ते दर्शवले जातं. तर त्याच्या उलट जर उत्पादितामध्ये तयार होणारा पदार्थ हा स्थायीरूपीमध्ये तयार होत असेल किंवा स्थायू अवस्थेमध्ये तयार होत असेल तर तिथे सुद्धा आपल्याला यस या अक्षराच्या ऐवजी खाली जाणारा बाण दाखवता येतो. खाली जाणारा म्हणजे आपण सांगतो की जर एखादं पाणी घेतलं, पाण्यामध्ये जर आपण दगड टाकला तो दगड काय जातो, पाण्याच्या खाली जातो, तळाशी जातो, म्हणजे खालच्या दिशेने जातो. दगड हा स्थायू आहे. तसंच जर अभिक्रियेमध्ये एखादा स्थायू पदार्थ तयार होत असेल तर तो स्थायू पदार्थ सुद्धा त्या द्रावणामध्ये खालच्या दिशेने जाऊन स्थिर होतो. म्हणून त्याच्यामध्ये दाखवणारा बाण सुद्धा काय करायचा, आपल्याला खालच्या दिशेने जाणारा दाखवायचा आहे. बरोबर. त्याचबरोबर आता ह्या अभिक्रियेमध्ये पाहिले की पदार्थांच्या 3 मुख्य अवस्था आपण पाहिल्या, वायू, स्थायू आणि जल अवस्था. वायू अवस्था असेल तर आपण वरच्या दिशेने जाणारा बाण वापरणार आहोत, तर स्थायू अवस्थेत असेल तर खालच्या दिशेने बाण वापरतो. आता आपण पाहतो की काही रासायनिक अभिक्रिया घडवून आणताना आपल्याला दिलेल्या पदार्थांचं द्रावण तयार करावं लागतं. म्हणजे जर स्थायू अवस्थेमधील पदार्थ असेल तर तो डायरेक्ट स्थायू अवस्थेमध्ये जर आपण वापरला तर त्याची कोणती अभिक्रिया होत नाही. मग ते आपल्याला त्या द्रावणाचं किंवा त्या पदार्थाचं एक द्रावण तयार करावं लागतं. मग ते द्रावण तयार करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करत असतो. मग हा पाण्याचा वापर करतो म्हणून अभिक्रिया आणि उत्पादिते जर पाण्यातील द्रावणाच्या रूपात तयार होत असतील तर त्यांना जलीय द्रावण असं म्हणतात. मग अभिक्रियाकारक असेल किंवा उत्पादित असेल जे पाण्याच्या द्रावणाच्या रूपात असतील तर त्यांना काय म्हणायचं, आपल्याला जलीय द्रावण. मग जलीय द्रावण जर तयार होत असेल तर त्याच्या पुढे त्याच्या कंसात त्याची अवस्था म्हणून आपल्याला कायचं AQ म्हणजेच ॲक्वियस. बरोबर. AQ म्हणजेच ॲक्वियस म्हणजेच कोणताही पदार्थ जर पाण्यामध्ये तयार केला असेल तर त्याला आपण जलीय द्रावण म्हणतो. म्हणून त्याच्यासाठी अक्षर हे आपण वापरतो AQ. बरोबर. या पद्धतीने आता हे सगळे पदार्थाच्या अवस्था वापरून किंवा त्यांच्या आद्याक्षर किंवा अवस्था वापरून जर रासायनिक अभिक्रिया लिहिली तर आपल्याला ती पूर्णपणे माहिती दाखवणारी अभिक्रिया तयार होते. जसं की आपण पाहिलं CuSO4 कंसामध्ये AQ लिहिले. AQ म्हणजेच काय, CuSO4 हे द्रावण आपण तयार केलेले, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते जलीय द्रावण तयार झालेले म्हणून काय असेल तिथं आपण AQ लिहिणार आहोत. त्याचबरोबर झिंक कंसामध्ये लिहिले S म्हणजेच काय, जर स्थायू अवस्था. आपण काय केलेलं आहे, झिंकची पावडर त्याच्यामध्ये टाकली होती. मग पावडर ही स्थायू अवस्थेमध्ये हे आपल्याला तिथं दाखवता येतं. त्यानंतर हा जो आपण बाण दाखवलेला आहे, बाणाची दिशा कोण आहे, अभिक्रियाकारकाकडून उत्पादिताकडे जाणार आहे. आता इथं अभिक्रियाकारके 2 वापरले म्हणून काय केलं, दोघांच्या मध्ये आपण अधिकचं चिन्ह वापरलं. बाणाची दिशा अभिक्रियाकारकाकडून उत्पादिताकडे जाणार आहे. मग आता उत्पादितामध्ये तयार काय झाला, ZnSO4 तयार झाला, ज्याची अवस्था काय AQ. म्हणजे ZnSO4चं काय झालं, आपल्याला जलीय द्रावण त्याच्यामध्ये तयार झालं म्हणून आपण त्याची अवस्था लिहिली AQ. बरोबर. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा पदार्थ तयार होतोय म्हणजे 2 पदार्थ तयार होत आहेत म्हणून आपण काय लिहितं, इथं सुद्धा अधिकचं चिन्ह वापरलं. तर तयार होणार दुसरा पदार्थ हा कॉपर, जो स्थायू अवस्थेत तयार होतो. म्हणजेच कॉपरची बुकटी किंवा कॉपरची पावडर ही त्या द्रावणामध्ये आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते. म्हणून कॉपरची अवस्था लिहिली आपण स्थायू अवस्थेमध्ये, म्हणजे त्याचं अक्षर लिहिलं S. त्याचबरोबर चौथा नियम आहे की
की रासायनिक अभिक्रिया घडवण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते, तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वरती एक छोटा त्रिकोण काढून दाखवलं जातं. म्हणजे आपण पाहिलं की आपण प्रथम आकृती पाहिली होती की ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये होत असतं. आता ह्याच्यामध्ये किंवा हे उत्पादितामध्ये रूपांतर करताना आपल्याला काय करावं होतं, कॅल्शियम कार्बोनेटला बाहेरून उष्णता द्यावी लागते. जसं की आपण म्हणतो सर्वसाधारण तापमानाला याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही, बरोबर. पण त्याचं विघटन तर करायचं, म्हणून सर्वसाधारण तापमानापेक्षा याचं तापमान आपल्याला वाढवायचं आहे. म्हणून आपण त्याला काय केली, उष्णता दिली, खालून बर्नर लावून उष्णता दिली की ज्याच्यामुळे आपल्याला काय झालं, कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडलं. आता आपण याला बाहेरून उष्णता दिली म्हणून आपण काय करणार, ह्या बाणाच्या वरती छोटासा त्रिकोण काढणार आणि ह्या त्रिकोणाचाच अर्थ होतो की आपण त्याला उष्णता देतोय असं, म्हणजे उष्णतेसाठी आपल्याला ते चिन्ह वापरलं जातं. तर काही अभिक्रियेमध्ये असं दिसतं की आपल्याला अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते, मग उष्णता तयार होते. जसं आपण कॉपर सल्फेटची झिंक सोबत पाहिले होते की जिथं हीट तयार झाली त्या म्हणजे उष्णता तयार झाली होती. तर अशा वेळेस ही बाहेर पडणारी उष्णता उत्पादिताच्या बाजूला दाखवली जाते. जसं की आपण सांगितलं कॉपर सल्फेट आणि झिंक ह्या दोघांची अभिक्रिया झालं तर झिंक सल्फेट आणि कॉपर सोल्युशन तयार होतं किंवा कॉपरचा स्थायू अवस्थेत पदार्थ तयार होतं. आणि ही अभिक्रिया होत असताना आपल्याला कोणती उष्णता द्यावी लागत नाही, म्हणून आपण इथं बाणावरती काहीच लिहिलेलं नाही आहे. परंतु अभिक्रिया होत असताना उष्णता ॲटोमॅटिकली किंवा त्याच्यामध्ये तयार होते, म्हणून आपण ती तयार होणारी उष्ण काय लिहितो, अभिक्रियेच्या उत्पादिताच्या बाजूला लिहित असतो. आणि त्यानंतर शेवटचा नियम आहे, काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वरती दाखवतात. जसं की आपण बघतो काही पदार्थांचं रूपांतर घडून आणण्यासाठी जो त्याच्यावरती तापमान असेल ते तापमान आपल्याला तेवढ्या पातळीपर्यंत न्यावं लागतं. म्हणजे इथं ती विशिष्ट अशी कंडिशन आपण ज्याला म्हणतो की ती वापरून आपल्याला ती अभिक्रिया घडवून आणावी लागते. त्याचबरोबर तिथं उत्प्रेरक वापरले जातात किंवा दाब वापरला तो तापमानातील बदल असेल, अशा ज्या काही गोष्टींची वापरत असेल आपण किंवा अटींची पूर्तता करत असेल तर त्या अटी ज्या असतील त्या अभिक्रियादर्शक बाण म्हणजे आपण रिॲक्शनमध्ये किंवा अभिक्रियेमध्ये जो बाण दाखवतो त्या बाणाच्या वरती किंवा खाली दाखवलं जातं. जसं आपल्याला उदाहरण दिलं आहे, वनस्पती तेलाची 60 अंश तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. आता हे तयार होताना आपल्याला ते कशा पद्धतीने लिहिली जातात ते पाहायचं. ते आता इथं आपण पाहिलं की वनस्पती तेल ते काय असते, आपल्याला द्रव अवस्थेत असेल त्याची अभिक्रिया आपण हायड्रोजन वायूसोबत केली म्हणून वायू अवस्थेत आहे म्हणून जी लिहिला. यांच्यासाठी आपण ज्या तापमानातील बदल असेल ह्या ठराविक कंडिशन्स आपल्याला वापरायच्यात. म्हणजे तापमान त्याच्यासाठी 60 अंशाचंच लागतं, त्याच्यापेक्षा कमीही चालत नाही किंवा जास्तही चालत नाही. मग ही कंडिशन्स किंवा ही पूर्तता आपल्याला करावी लागते. म्हणजे तापमान एवढंच आपल्याला ठेवावं लागतं. त्याचबरोबर त्या तापमानापर्यंत ह्याची अभिक्रिया पटकन व्हावी म्हणून निकेल उत्प्रेरक हा वापरला जातो. मग ह्या गोष्टी काय विशिष्ट त्या अभिक्रियेची पूर्तता करण्यासाठी वापरल्या जातात. म्हणून काय केलं ते आपण त्या बाणाच्या वरती आणि खाली काय केलेलं आहे लिहिलेलं आहे. आणि हे सगळी पूर्तता केल्यानंतर आपल्याला काय होतं, वनस्पती तूप त्याच्यामध्ये तयार होतं. हे तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ज्या रासायनिक अभिक्रिया असेल तर त्या रासायनिक अभिक्रियांचं लेखन करता येतं. किंवा हे नियम वापरून आपल्याला रासायनिक अभिक्रिया लिहिता येतात. आता हे नियम जे विविध रंगामध्ये किंवा रंगामध्ये आपण दाखवलेले ते नियम व्यवस्थित अभ्यास करून त्यांच्यावरून समीकरण लेखन करायचं आहे. तुम्हाला काही खाली उदाहरण देतो, त्या उदाहरण हे नियम वापरून तुम्ही त्याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. जर सोडवताना काही अडचणी आल्यास तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलचं बटन असेल ते दाबा. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावरती त्याचं नोटिफिकेशन येतील आणि पुढचे प्रकरणसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येतील. जर काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.